ताई, गेल्या 2 दिवसांपासून बीडची घटना जी आहे ती चर्चेमध्ये आहे. शरद पवारांनी त्या ठिकाणी भेट दिली. राहुल गांधी परभणीच्या दुर्घटनेच्या म्हणजे ज्या पीडितांच्या कुटुंबाची घरी गेलेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. गंभीर घटना आहे, तिथं पर्यटन करण्यासाठी जाऊ नये. एक तर ही घटना झाल्यानंतर पहिल्यांदा ती घटना ही बाहेर मांडण्यात आली किंवा न्याय मागण्यासाठी सुरुवात कोणी केली तर ती आमचे सहकारी बजरंग अप्पा सोनवणे, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस आणि नमिता या सगळ्यांनी एकत्र मिळून म्हणजे माझ्या जे वाचनात किंवा तुमच्या कारण का पार्लमेंटचं सेशन चालू होतं, बजरंग अप्पांचा स्वतःचा मतदारसंघ आहे, त्या सगळ्यांच्याकडून आम्हाला ह्याची माहिती दिल्लीला मिळत राहिली आणि आधी कोणीच गेलं नव्हतं तिथे. बाप्पा आणि स्थानिक सगळे नेते गेले. जेव्हा तिथून आदरणीय पवार साहेबांना सगळी माहिती मिळाली आणि जेव्हा लक्षात आलं की तिथे न्याय मिळत नाहीये, तेव्हा या देशातून पहिले तिथे जाणारे आदरणीय पवार साहेब आणि पवार साहेब गेल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षाचे आणि सत्तेत असलेल्या पक्षाचेही अनेक नेते तिथे गेले, असं मी तुमच्या सगळ्या चॅनलवरच बघितलं. मला असं वाटतं की मी खरं तर बजरंग अप्पा सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, नमिता ह्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की एक संवेदनशील विषय आणि तमाम महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या असंख्य मीडियाचे की ही घटना तुम्ही आमच्यापर्यंत आणून आम्हाला ती सांगितली. प्रचंड अस्वस्थ करणारी भयानक अशी घटना आहे. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती राहील की ह्याच्यात कुठलंही राजकारण आणूया नको, पण राजकारण बाजूला ठेवून ह्यामध्ये ही जी क्रूर घटना आहे, जी छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी आहे, अशी या घटनेला न्याय त्या दोन्ही कुटुंबाला, मग परभणी असेल आणि बीड असेल, यांना मिळालाच पाहिजे. आज सकाळीच तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी बजरंग अप्पा सोनवणेंची आजची सकाळची प्रेस ही पाहिली. त्यांनी अनेक सूचना त्याच्यातून केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं एवढं मोठं ज्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे अशा महाराष्ट्राच्या सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि नुसता घेऊन उपयोग नाही, त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. मुलीचं एक भाषण व्हायरल होते, माझ्या वडिलांसोबत जसं झालं तसंच त्या आरोपीसोबत व्हावं, इतकी हातबलता त्यांच्या कुटुंबियाची झाली आहे. सरकारी मंत्री जातात, सगळं आश्वासनं देतात, कारवाई झिरो दिसते आहे आणि ते कुटुंबीय सुद्धा मागणी करते कारवाई करा. का कारवाई होत नाही? याचं उत्तर तुम्हाला सत्तेतल्या लोकांना विचारायला पाहिजे ना. मी विरोधी पक्षातली खासदार आहे. तुम्हाला काय वाटतं? बजरंग अप्पा बोलले ना तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर. एक मंत्र्यांचं नाव सातत्याने या सगळ्या गोष्टीमध्ये येते, ते पाठीमागे घालतात. मला असं वाटतं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना तो विचारला पाहिजे, कारण हा विषय अतिशय गंभीर आहे. मी पुन्हा सांगते की ह्याच्यात कोणीही राजकारण आणू नये. विषय अतिशय गंभीर आहे. राजकारण तर होत राहील, पण अशा बाबतींमध्ये महाराष्ट्राने सुसंस्कृत पद्धतीने आपण सगळ्यांनीच मिळून त्या कुटुंबावर होणारा अन्याय हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्या दोन्ही कुटुंबांना, बीड असेल परभणी असेल, या दोन्ही कुटुंबांना न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठीच आज बजरंग अप्पांनी जी सकाळी प्रेस घेतली ती त्याच्यासाठीच. अंजली दमानियांचं असं म्हणणं आहे की बीडमध्ये बिना परवाना बंदुका जास्त आहेत. हो, अंजली दमानियांची जी प्रेस होती मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल पाहिली ती, आणि अर्थातच अशी जर हा डेटा त्यांचा जर सांगत असेल, त्याच्यात एक व्हिडिओही होता, एक ग्रह कोणीतरी होते, मला माहिती नाही ते कोण आहेत, पण ते बंदूक घेऊन गोळी उडवत होतो असं तुमच्या चॅनलवरच काल दाखवण्यात आलं. आणि जर अंजलीताईंनी हा डेटा जर काढला असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारला त्या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील. त्यांनी अजून एक म्हणलंय की छगन भुजबळ यांना भाजपला त्यांच्या पक्षामध्ये घ्यायचंय ओबीसी चेहरा म्हणून. सध्या छगन भुजबळ सुद्धा अजित पवारांवर नाराज आहेत. स्वतः त्यांनी हे सगळं बोलून दाखवलेलं आहे. अजूनही ते वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत. छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालेला आहे असं वाटतं तुम्हाला त्यांच्या पक्षामध्ये? एकतर भुजबळ साहेब हे राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत. ते कुठल्याही पक्षात असले तरी गेल्या 40-45 वर्षाचं त्यांचं योगदान हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. आणि स्वतः आदरणीय पवार साहेबांच्या अनेक संघर्षांमध्ये माननीय भुजबळ साहेब हे पवार साहेबांबरोबर उभे राहिलेले आहेत, हे मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि त्यांच्यावर जेव्हा मोठा अन्याय झाला,
मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा त्यांना अटक झाली, मग हॉस्पिटलमध्ये चे दिवस असतील, कोर्टातले दिवस असतील, त्या काळात त्यांच्या कुटुंबाचे आणि मी त्यांच्या वेदना, त्यांनी केलेला संघर्ष हा फार जवळून पाहिलेला. अनेक वेळा मीही त्यांच्या कुटुंबावर कोर्टात गेले, हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आर्थर रोड जेललाही मी भुजबळ साहेबांना भेटायला गेले होते. त्याच्यामुळे फार संघर्षातून ते कुटुंब आजपर्यंत आलेले आहे. आणि नुसतं त्यांच्या लेकी सुना नाही, त्यांची नातवंडही फार दुःखातून ते कुटुंब गेलेलं आहे. आणि मग शिवसेनेत असेल किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे आयुष्यभर. आणि मला आठवतं की बेळगावचा जेव्हा जी लढाई होती तेव्हा ज्या पद्धतीने त्यांच्यावरही अन्याय झाला, त्यांना अटकही झाली, तेव्हा एक लढवय्या नेता म्हणून भुजबळ साहेबांकडे आपण सगळ्यांनीच, देशांनी, राज्यांनी पाहिलेलं आहे. त्यांनी अनेक वेळा अनेक राज्यांमध्ये जाऊन ही संघटना उभी केलेली आहे. त्यामुळे एक संघटनेतला मोठा नेता म्हणून आम्ही सगळेच भुजबळ साहेबांकडे बघतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना भुजबळ साहेबांची जागा ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी असायची. वयाने, कर्तृत्वाने ते मोठे नेते आमच्यासाठी कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. आमंत्रणाचा विषयच नाही. माझे भुजबळ साहेबांच्या कुटुंबाबरोबर जरी मध्ये काही राजकीय झाले असतील मतभेद, तरी माझे कौटुंबिक संबंध, मी भुजबळ कुटुंबाबरोबर मी कधीच बाय द वे कौटुंबिक संबंध कुणाच बरोबर तोडत नाही एक तर. आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे त्या संघर्षाच्या काळात त्या कुटुंबाचं, त्यांच्या लेकी सुनांचं, नातवंडांचं दुःख इतकं मी जवळून पाहिलेलं आहे की मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना कितीही साथ दिली तरी त्या अडचणीच्या काळात त्या कुटुंबांनी जे भोगलंय हे वेदना देणारच आहे. काही भुजबळांचं आणि दादांचं वाद, म्हणजे अर्थात त्यांना मंत्रिपद न देणं, हे सगळं हे दिसून येतं का त्यांच्यामधलं संघर्ष? दादांना त्यांच्याबद्दल विचारलं तर ते दादा बोलणं देखील टाळतात. मला याची काही माहिती नाही, कारण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण भुजबळ साहेबांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध हे कालही होते, आजही आणि उद्या. वाद व्हायचे असं त्यांच्यामध्ये झाले तेच. मी तुम्हाला एक सांगू, माझं पोट खूप मोठं आहे आणि सगळ्या गोष्टी पोटातल्या ओठात आणणं ही काही गरज नसते. आणि महिलांमध्ये ही वेगळी ताकद असते, सगळं बोलायचं नसतं. काही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार आहेत अशा चर्चा आहे शरद पवार पक्षाचे. खरंच काही तथ्य का? नाही बाबा, मला काय माहिती नाही. आमची 8 आणि 9 तारखेला जानेवारीमध्ये मीटिंग आहे, पण हा अजेंडा मी तरी पाहिलेला नाही पक्षाच्या अजेंड्यावर. त्याच्यामुळे 8 आणि 9 तारखेला जी मीटिंग मुंबईत होईल त्याचा अजेंडा माझ्याकडे तरी अजून आलेला नाही. तो 2-3 तारखेपर्यंत येईल. पण आम्हाला 8 आणि 9 तारखेला मुंबईला यायला आम्हाला सगळ्यांना सांगितलेले मीटिंगसाठी. अजित पवार गटातल्या एका आमदारांनी दावा केला की जे एक मंत्रिपद शिल्लक ठेवलेलं आहे ते मंत्रिपद जयंत पाटलांसाठी शिल्लक ठेवलेलं आहे. म्हणजे जसा निकाल लागला तसं जयंत पाटलांवरती बरेचसे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवार सुद्धा सभागृहामध्ये असं बोलले की मी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तुमच्याकडून ते येत नाहीये. जयंत पाटलांवरती या सगळ्या चर्चेचं वर्तुळ का उभं केलं जातं? मला कसं माहिती असेल? हा प्रश्न तुम्हाला जयंतरावांना विचारायला लागेल किंवा जे बोलतायत त्यांना जास्त बोलावं लागेल. ओव्हरऑल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दोन्ही पक्षांनी एकत्र यावं असं म्हटलं जाते. म्हणजे रोहित पवार सुद्धा सातत्याने विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत. दुसरीकडे सुनंदा पवार सुद्धा म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे. एक तर मंत्र्यांची ओळख, मी केंद्रात आहे गेले अनेक वर्ष, मी दिवसाला 5 ते 6 मंत्र्यांना भेटते. ते भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, त्याचे फोटो मी ट्विटही करते. मी त्यांना एवढ्यासाठी भेटते की माझ्या लोकसभा मतदारसंघ आणि आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी मला लोकांनी इथून निवडून पाठवले. त्यामुळे मंत्र्यांकडे मी स्वतःच इतक्या वेळा जाते केंद्रातल्या आणि प्रत्येक फोटो मी ट्विट करते. त्याच्यामुळे किती मंत्र्यांना मी किती वेळा भेटले हे मी पारदर्शकपणे माझ्या सोशल मीडियावर टाकत असते. त्याच्यामुळे जे सत्तेमध्ये आहेत त्यांची जबाबदारी असते की मायबाप जनतेची कामं करायची, आणि आम्ही विरोधात आहोत आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमचं जबाबदारी असते सत्तेत असू दे किंवा विरोधात आपल्या मतदारसंघातले प्रश्न फॉलो करणं. देवेंद्रजींनी अजून एक टीका केली आहे शरद पवारांवर. आज जरी ते 4 वेळा मुख्यमंत्री राहिले असले तरी शरद पवार त्याचं राजकारण हे क्षमताचं राजकारण आहे. कशाचं? क्षमत म्हणजे फक्त हार जीत या संदर्भातच त्यांचं राजकारण आहे. माझं राजकारण तसं नाही. राज्याचं कल्याण हवं या दृष्टीने माझं सगळं राजकारण आहे. ते आदरणीय पवार साहेबांच्या वेगळ्या विचाराचे आहे. इतना तो हक बनता है एका सशक्त लोकशाहीमध्ये, इतना तो हक उसको बनता है. काही परिवहन मंत्री आरोप करतात पवारांवर अशा पद्धतीने. शरद पवार सक्षम आहेत स्वतः उत्तर द्यायला.
त्या क्रीडा विभागामध्ये संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागामध्ये जो क्लार्क आहे त्यांनी जवळपास 35 कोटींचा फ्रॉड केल्याची माहिती समोर आलेली आहे. याबाबत कारवाई सुद्धा झालेली आहे. पण तत्कालीन क्रीडा मंत्री जे होते संजय बनसोडे यांनी याकडे दुर्लक्ष केलं म्हणून या सगळ्या घटना घडल्यात असं वाटतंय का तुम्हाला? तुमचं काय म्हणणं आहे यावर? मला माहिती नाही याची. जर तसं काय झालं असेल, आता जे सरकार आलेलं आहे त्यांनाच हा प्रश्न तुम्हाला विचारायला लागेल. कारण का त्यांचंच आधी 2.5 वर्ष सरकार होतं आणि गेल्या जवळपास 10 वर्षात अनेक असे मंत्री आहेत जे कॉमनच राहिलेले आहेत. म्हणजे पक्ष सगळे एक होते तेव्हा, वेगळे झाले तेव्हा. त्यामुळे 10 वर्षामध्ये मंत्रिपदामध्ये फार मोठे काही बदल असे झालेले महाराष्ट्रात दिसत नाही. पुण्या मुंबईची वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रश्न आहे. मात्र प्रताप सरनाईक म्हणाले की आता केबल टॅक्सी चालवाव्यात मुंबईमध्ये. काय करावे? केबल टॅक्सी चालवाव्यात. एकीकडे मेट्रोचे प्रकल्प रखडलेत, वाहतूक कोंडी होते. हे सक्सेस होईल वाटते तुम्हाला? मला नाही माहिती केबल टॅक्स काय असते त्याच्यामुळे. टॅक्सी केबल वायर. हो, पण केबल टॅक्सी काय असते मला माहिती नाही. मी म्हणजे ती कशी चालते याची मला फारशी काय माहिती नाही. मी टेक्निकली एक्सपर्ट नाही आहे. मी कसं बोलणार त्याच्यावर? 2 महापालिका पुण्याच्या करण्याबद्दल तुमचं काय मत आहे? खासदार म्हणून तुमचा हा काही भाग मतदारसंघाचा शहराशी संबंधित आहे. पण काय सरकारचा प्रस्ताव आहे हे तर समजायला लागेल आधी, की जर केलं तर टॅक्सेशनचं काय होणार, बजेट्स काय होणार. त्यामुळे कुठलंही भाष्य करायच्या आधी त्यातला टेक्निकली म्हणजे काय प्रस्ताव आहे हे तर आम्हाला समजायला पाहिजे ना. प्रस्ताव तर सरकारकडून यायला पाहिजे. आता 8 तारखेला योगायोगाने 1 नेशन 1 इलेक्शन याची मीटिंग 8 तारखेला आहे आमची पहिली. त्या JPCवर मी स्वतः आहे. आता त्या मीटिंगला जेव्हा जाऊ तेव्हा प्रस्ताव नक्की कळेल की सरकारच्या मनात काय आहे. त्याच्यामुळे ते जसं इव्हॉल्व्ह होईल तसंच हे बघायला लागेल ना. पॉलिसी तर यायला पाहिजे आमच्या पुढे. आता आजकाल दुर्दैवाने काय होतं, मंत्री एखादं स्टेटमेंट करतात पण पुढे आम्हाला त्या पॉलिसीचं काय झालं ही माहिती डॉक्युमेंटमध्ये येत नाही. योगेंद्र पवारांनी त्यांचं जे अर्ज केलेलं होतं त्यांनी रिकाउंटिंगचं ते मागं घेतलंय. त्याचं काय अचानक कारण त्यांनी मागं का घेतलं? अचानक कारण असं नेहमीच त्यांना सांगितलं ते करायला. कारण का मला असं वाटत होतं की बाकीच्यांनी बऱ्याच जणांनी केलेलं आहे आणि बारामतीमध्ये माझी इच्छा होती की योगेंद्र पवारांना मी सांगितलं की तुम्ही करू नका. आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही बघतोय ज्या ठिकाणी खूप ग्रे वाटतंय. त्यामुळे बारामतीत मी त्यांना विनंती केली होती. इथं काय गडबड झाली नव्हती? गडबड अशी नाही. ती म्हणजे हा पहिलाच अनुभव आहे युगेंद्रचा आणि तो पहिल्यांदाच इलेक्शन. वयानेही तो लहान आहे. मोठा संघर्ष त्यांनी गेले अनेक महिने केलेला आहे. त्यामुळे ती जर त्याच्यात काय तथ्य असेल तर हे सायंटिफिकली आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही करतोय ते. मग त्याच्या मागे फार काही मोठा आहे त्याच्या मागे. ईव्हीएम वर काही वाटतं संशय? ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे माहिती नाही आम्हाला. काल योगायोगाने काल ओडिसामधून काही माहिती आलेली आहे. बिजू जनता दलचे अमर पटनाईक जे आहेत खासदार होते, अमर पटनाईकांनी मला पत्र लिहिलेलं आहे जे आजच माझ्याकडे पोहोचलेलं आहे. त्याच्यात बराच डेटा आणि काही ऑब्जेक्शन्स ओडिसामध्ये बिजू जनता दल पक्षाने घेतलेले आहेत. आणि रोज वारंवार अनेक वेळा म्हणजे सचिन दोडकेही इथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडेही काही डेटा आलेला आहे. त्यामुळे तो डेटा बायफर्केट करून कदाचित म्हणजे मग काय नक्की आहे. कारण का मी दिल्लीत असताना माझी भेट अरविंद केजरीवालांशीही झाली होती. अरविंदजींचं असं मत होतं जे त्यांनी मीडियासमोरही केलं की नावाची शिफ्ट झाली म्हणजे त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी आहे. म्हणजे जी वोटर्स लिस्ट आहे म्हणजे लोकसभेला जी वोटर्स लिस्ट होती आणि विधानसभेला जी आहे त्याच्यात खूपसं अडिशन आणि डिलिशन आणि ती लोकही अरविंदजींनी उभी केली होती मीडियाच्या समोर. त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे हे जरा अस्वस्थ करणार आहे. आता तो टेक्नॉलॉजिकल काही इश्यू आहे का वोटर्स लिस्टमध्ये काही आहे हा सगळा प्रश्न चर्चेशिवाय होणार नाही. आणि मला असं वाटतं की ही टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस, त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही. कारण मी स्वतः 4 वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेले आहे. त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे. आणि त्या शोधामध्ये अनेक लोकांचे म्हणजे आता स्वतः सचिन दोडकेंच्या केसमध्येच मी तुम्हाला दाखवू शकते की अनेक वोटर्स लिस्टमध्ये बदल झालेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांना स्वतःला लोक सांगतात की मतदान केलंय मग ते रिफ्लेक्ट का होत नाहीये. म्हणजे त्यांचे काही मतदार असे जे ॲफिडेव्हिट करायला तयार आहेत दाखवायला की हो मी मतदान तुम्हाला केलं मग ते रिफ्लेक्ट का होत नाही. असे गाव आहेत. सोलापूरमध्ये जसं झालं. आणि एकच अस्वस्थ करणारी गोष्ट मागच्या आठवड्यात झाली की काँग्रेस पक्षाने हरियाणाची माहिती मागवली होती. ती केस काँग्रेस पक्ष जिंकले आणि त्यांना आणखीन माहिती मिळावी
याच्यासाठी ती जी ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन कडून एक फॉर्म आला आणि त्याच्यातून एक फॉर्म मध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आता ही डिटेल माहिती मिळणार नाही, असं तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे. त्यामुळे त्या सगळ्याचा आम्ही अभ्यासही करतोय. यांच्याकडेही काही लोक रविवारी 28 तारखेला आहे ना, 28 का 29ला काही नवीन लोक त्यांना भेटायला येणार आहेत, हेही त्याचा शोध घेत आहेत. बघूया काय होतं. स्टेटच्या एक्साइज डिपार्टमेंटनं एफएल टू लायसन्सची पॉलिसी रिवाईज करायचं ठरवलंय. गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये एफएल टू लायसन्स दिले जात नव्हते, आता ते दिले जातील. सकाळी संजय राऊत त्याच्यावर टीका करताना असं म्हटलेले होते की हे सरकार लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी लाडक्या भावांना दारोडा बनवायला निघाले. नाही, ती पॉलिसी आज मीही ऐकलं की त्या पॉलिसीमध्ये नक्की काय ते करणार आहेत. त्या पॉलिसीचे डॉक्युमेंट्स मी मागवलेले आहेत की काय पद्धतीने ते होणार आहे. त्यामुळे त्याची माहिती मी स्वतः मागितली. मी उद्या तुमच्याशी बोलीन माझ्याकडे ते हातात पॉलिसी आल्यानंतर. असेल ना. आज सुशासन दिवस आहे, त्यामुळं चंद्रकांत दादांनी आज मेट्रोची पाहणी केलेली आहे, त्याच्यावर ते प्रश्न सुटतील असं वाटतं. बघा, आता एक खूप मोठ्या मेजॉरिटीनी ते आलेले आहेत निवडून. आम्हाला मान्यच केलं पाहिजे की ज्याला इंग्रजीमध्ये ब्रूट मेजॉरिटी म्हणतात, अशी त्यांना ब्रूट मेजॉरिटी मिळालेली आहे. त्याच्यामुळे काही महिने राहू दे, पण एकच आहे की एवढी ब्रूट मेजॉरिटी असताना मला अपेक्षित होतं की आतापर्यंत ते सगळे कामाला लागले असतील. पण ऑब्व्हियसली रिशफल, डिपार्टमेंट्स, पालकमंत्री पद ह्याच्यात खूप वेळ आहे. म्हणजे गंमत मला वाटली की तुमच्या कुठल्या तरी एका चॅनलवर मी पाहिलं घरांवरची एक मोठी न्यूज चालली होती. मला खरंच कधी आठवत आहे की जेव्हा आम्ही सत्तेत असताना अशा काही चर्चा आमच्या तरी कधी कानावर आलेल्या नाही. त्याच्यामुळे कदाचित सरकार या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असेल. हे झाल्यावर बघूया. केंद्रामध्ये सध्या पॉपकॉर्न जीएसटी काउन्सिलची जी मीटिंग झाली की त्याला आता 18% आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगितलं आता नो कॅरमल पॉपकॉर्न. पण हे दुर्दैव आहे की जीएसटी काउन्सिलमध्ये खूप मोठे आणि गंभीर विषयावर जीएसटीवर आम्हाला अपेक्षा होत्या. हे दुर्दैव आहे की जीएसटी काउन्सिल ही फायनान्स मिनिस्टर, रिझर्व्ह बँक नंतर एक सगळ्यात मोठी बॉडी आणि महत्वाची बॉडी म्हणजे जीएसटी काउन्सिल आहे. आणि त्या जीएसटी काउन्सिलच्या बद्दल ज्या पद्धतीने गेले 2-3 दिवस जे मीम्स येत आहेत हे खरंच अस्वस्थ करणार आहेत. कारण का आम्ही आमचे पॉलिसी मेकिंग फार गांभीर्याने घेतो आणि त्याच्या जीएसटी काउन्सिलच्या प्रेसमध्ये जर कॅरमलाइज पॉपकॉर्न अँड सॉल्टेड पॉपकॉर्न अँड पॅक्ड अँड अनपॅक्ड येणार असेल तर इट्स नॉट फनी. मला खूपच वाटतं. कोणी व्हावं असं वाटतं तुम्हाला पॉवरफुल, म्हणजे दोन्ही दादा आता कामांमध्ये पुण्यातल्या कोण इफिशियंट वाटतं तुम्हाला जास्त दोघांना? नाही, हा माझ्या एफिशियन्सीचा प्रश्न आहे. आता देवेंद्र फडणवीस ठरवतील तो पालकमंत्री होईल. या मतदारसंघातले माझ्या मतदारसंघातली कामं केंद्र सरकारमध्ये होतात आणि राज्य सरकारमध्ये होतात. पालकमंत्र्यांची गरज नाही. गरज नाही असं नाही. काय ज्या सिस्टम हॅव टू वर्क ना. कोणी तिथे बसतं तरी सिस्टम जर चालली. दादा असले की पैसे देत नाहीत खासदारांना तुमच्या, असं आता बघूया काय होतं. आता नवीन राज्य आलंय तर बघूया काय करायला चंद्रकांत लागतं. पाटील हे पुणे जिल्ह्यात सगळ्यात मोठे लीडनी आले, म्हणजे ते दावा करू शकतात या जागेवर. आता ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यांना सगळ्यांना विचारले. मी कशी उत्तरं या सगळ्या? तुम्ही मला दिल्लीची पॉलिसीची विचारा. अरे मला कोण विचारतंय माझा चॉईस? दोघं पालकमंत्री असताना तुम्ही होताच. मला चॉईसचा विषय नाही आहे. माझा प्रश्न असा आहे की माझ्यासाठी आता सगळ्यात मोठा विषय हा देशाची इकॉनॉमी आहे. या इकॉनॉमीमध्ये एवढा मोठा डिप झालेला आहे. तर पुढच्या इकॉनॉमी, अनएम्प्लॉयमेंट, प्राइस राईज साठी सरकार काय करणार? FDI स्लगिश झालेली आहे, त्याच्यासाठी काय करणार? डॉलर 84.35 झालेला आहे, याचं काय होणार? एवढे मोठे गंभीर विषय आहेत तो राज्य आणि देशाच्या समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.